सिडकोतील पेलिकन पार्क लगत गुरुवारी मुसळधार पावसात एक महाकाय निलगिरीचा वृक्ष थेट घरावर कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं घरातील सदस्य वेळेत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की धोकादायक निलगिरीच्या वृक्षांबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। पावसाळ्यापूर्वी वृक्षांची छाटणी न झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला। निकुंभ तुम्ही आज बघताय की जो काल रात्री पाऊस झालाय किंवा कंटिन्यू जो पाऊस चालू आहे त्यामुळे किती झाड पडताय आणि आज तुम्ही बघू शकता की झाड डायरेक्टली माझ्या घरावरती पडलेलं आहे। त्याच्यामुळे माझं घराचं नुकसान झालेलं आहे, त्यानंतर पत्र्यांचं आणि माझ्या गाडीचंही नुकसान झालेलं आहे। याला जबाबदार कोण असणार आहे हे पहिल्यांदा नगरपालिकेने सांगावे। त्यानंतर आम्ही वारंवार या गोष्टीवर कंप्लेंट केलेली आहे की झाडांची छाटणी व्हावी। जे झाडं धोकेदायक आहे त्याची ॲटलिस्ट नाही तुम्ही काढू शकत तर त्याची कटिंग तरी करा ॲटलिस्ट। तरीही त्यांनी कुठलीही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाहीये आणि इथे जे आम्ही सांगतोय त्याला कोणी रिस्पॉन्स पण देत नाहीये। तर माझी हीच विनंती आहे की जेवढे पण धोकेदायक झाडं या रस्त्यावरती तर ते लवकरात लवकर काढण्यात यावे आणि याची कोणीतरी दखल घ्यावी। की आतापर्यंत कोणीही नगरसेवक इथे आलेला नाहीये, ना कोणता अधिकारी आलेला नाहीये। त्यांनी फक्त एक जे झाडं कट करणारे जे लोक आहे त्यांना पाठवून दिलेलं आहे आणि ते त्यांचं काम करताय। सांगितलं की 8 ऑगस्टपर्यंत स्टे आहे, 14 तारखेपर्यंत स्टे आहे, पण जे धोकेदायक झाडे ते तोडणं खूप गरजेचं आहे। आज जर का एखादी जीवितहानी झाली असती, एखाद्याला समजा काही कमी जास्त झालं असतं तर प्रशासनाने त्याच्यावरती ॲक्शन घेतली असती का त्याचं घर चालवलं असतं का नाही? काहीतरी या रस्त्यावरती जे पण धोकेदायक झाडे ते त्वरित तोडण्यात यावे जेणेकरून परत कोणाचं नुकसान होऊ नये, कोणाला काही जीवितहानी होऊ नये याची प्रशासनाने नोंद घेण्यात यावी। या लाईनीला तुम्ही जेवढे पाच सगळे झाडं रस्त्यावरती आलेले आहेत आणि सगळे धोकेदायक आहे। कोणतं झाड कधी पडत हे सांगता येत नाही। आज तुम्ही पाहिलं किती मोठं झाड पडलेलं आहे। नशीब म्हणावं की कोणाला लागलं नाही, कोणाची जीव धान झाले, फक्त नुकसान झालं, पण नुकसान आज शेवटी झालंच आहे ना माणसांचं। याच्यावरती प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा आणि त्वरित हे झाडं छाटण्यात तरी यावे। येथील रस्त्यावरती 12:30च्या सुमारास म्हणजे ऐन शाळेची सुटण्याची वेळ, मुलांची जाण्याची वर्दळ, अनेक प्रकारच्या इथनं व्हॅन शाळेच्या जात येत असतात। अशाच वेळेला या ठिकाणी पेलिकन पार्कच्या इथनं मोठ्या प्रमाणावरती निलगिरीचं जे आहे महाकाय असं निलगिरीचं झाड पडलेलं आहे। याच्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी अर्थ घडलेला नाहीये, कोणाची जीवितहानी झालेली नाहीये, परंतु एवढं मोठं महाकाय झाड पडलेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकतात। तर प्रशासनाने याबाबत योग्य ती पावसाळ्यात दखल घेऊन योग्य तो सर्वे करून मेन रस्त्यावरची झाडांची जी आहे ती काळजी घेऊन त्याच्या फांद्या छाटून पुन्हा या पद्धतीच्या काही घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे। घटनेनंतर परिसरातील धोकादायक वृक्षांचं तातडीनं सर्वेक्षण करून छाटणी आणि हटवण्याची कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।